कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली बनावट वेबसाईटद्वारे तामिळनाडूतील 18 नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 13 आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी तिरुपर सायबर पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत। तामिळनाडूतील 18 तक्रारदारांनी सुमारे 53,000 रुपये लुटल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तिरुपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला होता। तपासादरम्यान ही टोळी पनवेलमधील इंडिया बुल्स सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि त्यांच्या पथकाने तिरुपूर पोलिसांच्या मदतीने मेरीगोल्ड इमारतीतील एका फ्लॅटवर छापा टाकला। यावेळी तेथे वास्तव्यास असलेले 13 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आले आहेत। मुख्य आरोपी प्रदीप यांच्या माध्यमातून ही टोळी लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपींवर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कारवाईसाठी तिरुपूर सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। त्रिपूर सिटी पोलीस स्टेशन तमिळनाडू येथील पोलीस तपास पथक हे आमच्याकडे पनवेल तालुका पोलीस स्टेशनला या ठिकाणी येऊन त्यांनी कळवले की 63/2025 चिटिंग विथ IT ॲक्ट अशा लागलेल्या गुन्ह्याच्या तपासातील आरोपी हे आमच्या इंडिया बुल्स येथील सोसायटीमध्ये राहण्यास आहेत। त्याबाबत त्यांनी मदत मागितली असता आमचं पोलीस पथक आणि त्यांच्या पोलीस पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी त्यांना रेकॉर्डवरील 2 व इतर 11 असे एकूण 13 आरोपी मिळाले। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी येथील कोर्टात हजर करून त्यांचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांनी तपासासाठी ते तमिळनाडू या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। सदर गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने मला सर्व जनतेला पनवेल तालुका हद्दीमध्ये राहणाऱ्या लोकांना आवाहन करायचं आहे की घरमालकांनी आपल्या घरामध्ये कोणतेही भाडेकरू ठेवत असताना ते किती आहेत, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे अगर कसे, ते काय काम करतात याबाबत सविस्तर माहिती पोलीस स्टेशनला अवगत करावी। तसेच जे घर भाड्याने देण्यासाठी जे एजंट काम करतात त्यांनी देखील स्वतःचं रेरा रजिस्ट्रेशन करून जे ऑथेंटिक लोक असतील त्या लोकांनाच घर देण्यासंदर्भात घरमालकांना कळवावे। कोणत्याही ठिकाणी एखाद्या फ्लॅटमध्ये 2, 3, 4, 5 किंवा त्यापेक्षाही जास्त अनोळखी व्यक्ती राहत असतील आणि त्यांचं वागणं आणि वावरणं संशयास्पद असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला अवगत करावे। तसेच अशा प्रकारे आपल्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये कोणतंही बेकायदेशीर, अनैतिक अगर कोणतंही नशायुक्त किंवा असं वावगं कृत्य आढळत असेल तर त्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला अवगत करा।